हिंदुस्तान आणि मग बाकी जहान. तर तुमच्याबद्दलचा आदर एवढा वाढलाय ना की आता एक दिवस काय एक महिनाभर जरी तुम्ही हातात बंदूक घेऊन धावायला लावलं ना तरी धावू आम्ही सर. लॉर्ड फायर, लॉर्ड फायर, लॉर्ड फायर, लॉर्ड फायर, लॉर्ड फायर. तो शीर्षासन करतोय असं वाटलं मला. माझ्या झोपून मारून दाखव ना. सर तुम्हाला सांगतो झोपल्यावर माझ्याचा मी एकदम परफेक्ट लागतो. हो का? उगाच काय चार पोरं जाय. हा मग त्यांच्यासोबत झोपून गोट्या खेळतो ना तो. आणि ते तू सांग की. हो सर. असं होय. रेडी आहे ना पांडू? ऑल द व्हेरी बेस्ट. चल लोट. अरे वाह बच गया साला. शाबास मानू, काय नेम लागला तुझा. अरे ते रे मला माहित नव्हतं. मला आधीच सांगितलं असतं तर तुला आधीच झोपवला असता. सर मी तर म्हणतो तुम्ही सगळ्यांना झोपूनच लावायला सांगा. असं का? You know, the same damn thing happened with me when a long time ago when I was your age. We were at the training field and I couldn't damn get my targets right. So my instructor told me, Parvez Khan, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोज वारावर you know what happened? It was bullseye. You know what is bullseye? आजवर तुम्ही प्रत्यक्ष आव्हानांचा सामना कसा करायचा हे शिकलात. आता इथून पुढे अप्रत्यक्ष शत्रूंचा मुकाबला करावा लागण्याची दाट शक्यता आहे. माझं एक वाक्य मनावर कायमचं करून ठेवा. खरा गुन्हेगार हा पडद्या मागून कारवाया करत असतो. जय हिंद. कसलं उकडायला लागले. माझं सामान भक्कम आहे साहेब. अरे बायको आहे माझी ती. तसं नव साहेब, दुसरी पांड्याची आई आहे. अहो साहेब मला असं म्हणायचं होतं की सामान भरपूर आहे साहेब. तुला काय डोक्यावर व्हायला लागतंय काय? तर दोन घराचं सामान म्हणल्यावर असणारच ना. अरे भाडं वाढवायचं जर का विचार असेल ना डोक्यामध्ये तर लक्षात ठेव पोलिसाची गाठ आहे. भाडं देतोय तेच खूप आहे. होय साहेब. पांड्या पटकन. म्हातारीचा सिलेंडर झाला. नाहीतरी म्हातारीला गॅसचा त्रास होताच आधीपासून. अरे मी इथं आहे. इथे कुठे अरे इथं पिंपात आहे मी. अगं काय आहे सरकारने एवढं मोठं घर दिले राहायला आणि तुला पिंपत राहायची अवधीचा सुट्टी होय. पांड्या म्हातारी पिंपून पळाली. हे आहे, हे. अरे आई ना बरोबर. हे आहे आलो आलो. हा, तू. अरे आई ना धर. अरे बाजू धर ना आईला. हा, तू आईला धर. हा, तू आईला धर. हा, तू आईला धर. हे आहे बाजूला धर. चला त्याच्याकडे. माधू बरं झालं तू होता. नाही तर उद्या कामावर गेल्यावर पहिल्याच दिवशी साहेबांनी विचारलं असतं घातलीस कशी. पिंपात आहे घातलीस कशी. अरे ते साहेब लोक आहेत काय पण विचारू शकतात. पांडू हवालदार. माधव हवालदार. अरे वेलकम वेलकम वेलकम. वा 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 वा. बाबासाहेबांच्या सभेमध्ये तुमच्या दोघांची बतावणी बघितली होती बरं का मी.
वा वा, छान छान. मस्त कॉमेडी करतात दोघेही जण. तुमच्यासारख्या माणसांची या डिपार्टमेंटला गरज आहे. कसं असतं आपल्याकडे बऱ्यापैकी स्ट्रेस, या डिपार्टमेंट मध्ये स्ट्रेस असतो, खूप स्ट्रेस असतो. हो ना, कुठेही काय झालं तरी गाडीशी ते गाडीत वायरलेस असतो ना, तिथं मेसेज येतो. ट्रेनिंग मध्ये शिकलोय. हा, तुम्हाला दोघांना नक्की काय काम देऊ? खरं तर मला काही सांगता येत नाहीये आणि तुम्हाला सहनही होत नाहीये. निघा. ठीक आहे, ते राहू दे. चल चल चल. हे कोपरे कोण करतं टेबलला? काहीच नाही केलं हो. अहो भैया हा शिकल. अहो चोर तिकडे पळालाय, तुम्ही काय इकडे करताय? पोलीस आहात ना, पकडा त्याला. अगं हा नवीन नवीन आहे ना, लक्षातच नाही आलं माझ्या. हसताय काय? चोर पळाला तिकडे, पकडा त्याला. चोर होता हा. त्याच्या मायले. माझं वाचा. तूच कुठं थांब. गोट्या, थांबा, थांबा. गोट्या सांभाळ. लिंगार कुठलं वाटत? तू कशी आला? खरा गुन्हेगार पडद्या मागून 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 कारवाई करता अभिनंदन. थँक्यू सर. हे आहे आपण गाजर किसतो बनवतो, त्यात काय बी हलत नाही, तरी बी याला गाजर हलवा का म्हणतो आपण? ए मुडद्या, इकडे बघ. देवा माझ्या पांडूतला पांडुरंग लोकांनी दिसू दे र बाबा. हे असंच यश कायमचं मिळो. आणि त्या चोराला जशा बेड्या घातल्यास का नाही, तशाच बेड्या स्वतःला बी घालून घे. हे आहे काय पण काय बोलती, म्हणजे मी चोरी करू? हे. हा?
अरे म्हणजे एखाद्या पोरीच्या काळजाची चोरी करताना सुनमुख बघितलं म्हणजे मी आपलं काय जायला पण काय बोलतीस आई? मुडक्या तीर्थयात्रेला जायला. अगं पण असं कसं? तू तीर्थयात्रेला गेल्यावर माझ्या पोरानं आजी कुणाला म्हणायचं? बाबासाहेबांना. बाबासाहेबांना आठवलं, मला बोलवलं होतं त्यांनी. मला उशीर झालाय, चल मी निघतो. अरे बाबांनो, त्या पांडूला व्हीआयपी गेटने सोडत जाणार, या गेटने नको. हो साहेब. आणि पांडू कधीही कुठल्याही वेळेला आला तरी त्याला थेट आतमध्ये सोडायचं. हो. घरचा आहे तो, 4-4 वेळा त्याला तपासायची गरज नाही. हो साहेब. थांबा. काय झालं? अच्छा, इथून आवाज आला. थांबा. आईला मस्त करते का? मस्त आहे, मस्त आहे, खरंच आहे. कुठला नमुना शोधून काढलाय मंत्री? आता साहेबांचीच मर्जी आहे म्हटल्यावर आपण काय बोलणार. मस्तच आहे. पांडू, तू आमचा मान राखलास बाबा. खर तर तुम्हा दोघांना डायरेक्ट पोलिसात भरती केलं म्हणून मीडियात टीकेचा धनी झालो होतो. पण माणसं ओळखायला मी कधी चुकत नाही, हे तू सिद्ध केलंस. असंच काम करत राहा रे माझ्या वाघा, माझी मान उंचवणार आहे. एवढ्या साध्या हवालदाराला एवढं महत्व का देताय बाबा? जीवाला जीव देणारी माणसं मला कळतात बेटा. आणि हो, मी एकदा बोललो की बोललो. मला खात्री आहे, उद्या जर माझ्यावर वार झाला तर तो झेलणारी छाती या माझ्या पांडूची असेल. मराठी माणसाची खरी ओळख हा त्याचा प्रामाणिकपणा आहे, जो मला याच्यात दिसला, कायम दिसेल. अरे काय झालं? हॅलो. उठा उठा. अरे काय करतोयस तू? तुला काही नाही झालं ना बाबा? नाही. तिचं मरू देत. बरं पांडू, उद्या तिचं अनावरण होणार होत रे, तू तिला आजच अनावृत्त केलंस. नाही म्हणजे खरा गुन्हेगार पडद्यामागा असतो. आयुक्त बोलले होते त्या आठवड्यात मला. तुम्ही सुद्धा बोलला होता ना की तुमच्या जीवाला धोका आहे, म्हणून माझं समज लक्ष त्या पडद्यात. पांडू पांडू. ओ हे काय आणलंय? भाजी कुठली? मेथीची. मेथीची. ती जर मेथी असेल ना तर मग द्या, दीपिका पदुकोण आहे. हे हसायला काय झालं? अहो एक काम तरी धड करत जा. एक का बसा? अहो या मेथीत सगळ्या दुर्वाच आहेत. चतुर्थीची मेथी असेल. मग तुम्हीच करून दाखवा. अरे वा, तू पण मेथी चालली का? आम्ही पण मेथी चालली आहे. ठीक आहे, पाडू कर. का बसा? काय ग वहिनी, कशाला जिरलीस? पुन्हा चिंच खायची वेळ आणली का काय माझ्याने? अहो काय म्हणजे? अरे माझ्याला का आता तरी खाव. तुझं म्हणजे असं झालंय, नळाला पाणी आहे म्हणून बसा बसा वापरायचं. एकदा नळाचं पाणी बंद होईल ना मग तुला कळेल. वहिनी एक काम कर, कॉकच पण करून टाक खायचं. थांब मिक्स करतो ना. ही अशी सडकी भाजी पोरांना खायला घालणं म्हणजे पाप आहे, पाप. हा, आणि ते भाजीवाले अनधिकृत पद्धतीने बसतात ते पाप नव्हतं. मग थोडीशी भाजी आणली मी त्यांच्याकडनं फुकट, तर काय बिघडलं? सडकी भाजी विकणारे आणि तिकडून भाजीवाले आपल्या एरियात. मग आले हे म्हणजे दिव्याच्या गाडीखाली अंधार. यांचं तर आता ना मी ए उठा. अरे
हा? ए केळी समोर घेऊन बसलेली बाई केळी घेऊन निघितला